नमस्कार मंडळी, आत्ता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही चाललो नारंगावच्या यात्रेत. तर तुम्ही पण चला आणि तुम्हाला आमच्या नारंगावच्या यात्रेतली मज्जा मस्ती धमाल पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. तर आम्ही निघालोय आणि आम्हाला फोन आला होता मित्रमंडळांचा की या म्हणून तुम्ही. तर आम्ही पण निघालो. तर त्यांना CNG भरायचा होता म्हणून ते आमच्या पुढे निघाले. तर आम्हाला वाटलं ते CNG भरतायत म्हणून आम्ही त्यांच्या पुढे गेलो. त्यांना फोन केला तर ते म्हणतात आम्ही लाईनीलाच लागलेलो आहे. मग थोडा वेळ थांबलो. मग आम्ही पुढे गेलो. मग आम्ही थोडी गाडी वगैरे पार्क केली आणि तिथंच एक छान-छान मूर्त्या वगैरे होत्या. तोपर्यंत ते पण आले. मग आम्ही सगळ्यांनीच एंट्री केली आणि एंट्री केली तेव्हा काहीच वाटलं नाही. कारण की गर्दीच नव्हती त्यावेळेस त्या गेटजवळ, एंट्री गेटजवळ. पण जसं आम्ही पुढे गेलो तेव्हा खूप गर्दी होती आणि म्हटलं बापरे! नसतं आलं तर बरं झालं असतं. एवढी गर्दी होती आणि लहान मुलांचं तर कामच नाही. कारण एवढी लहान-लहान मुलं एवढी रडत होती, एवढी गरमी होती, एवढी गर्दी होती का पार बास रे बास. आणि अ, ज्यावेळेस पाळण्या ज्या म्हणजे आधी पाळणे होते का त्याच्यापेक्षा जास्त पाळणे ह्या वर्षी होत्या आणि खूप डेंजर राईड होत्या. मी आतापर्यंत असे म्हणजे राईड कुठं पाहिलं होतं, वॉटर पार्कमध्ये पाहिलं होतं, अशा राईड एकदा पण नव्हत्या. मग आम्ही काही राईड केल्या. आम्ही म्हणजे एकच केली राईड. पण तीच आधी मी एका पाळण्यात बसले, पण ती राईड मला वाटलं काही वाटणार नाही एवढं. पण ज्यावेळेस ती सुरू झाली, त्यावेळेस मला पूर्ण वाट लागली. कारण मी खूप घाबरले होते, का मी कधीच पाळण्यात बसत नाही. मला खूप भीती वाटली होती. मग मुलांनी तर न घाबरता सगळ्या राईड वगैरे केल्या, बऱ्याचशा राईड केल्या. मी एकच केली. तर मग ते राईड करेपर्यंत आम्ही तिघींनी शॉपिंग केली जरा आणि मग आम्ही निघालो. तर बराच उशीर झाला होता. मग भूक पण लागली होती. मग मुलांनी भुर्जी खाल्ली, भुर्जी पाव आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ओली भेळ खाल्ली. तर खूप छान त्याचं लाइटिंग वगैरे केली होती. खूप मस्त होतं, भारी छान होतं आणि ही यात्रा 23 तारखेपर्यंत आहे, 23 एप्रिलपर्यंत. तर नक्की जा यात्रेला तुम्ही. तर आम्ही पिंपळवंडी स्टँडवरती आलो. नंतर आमचं आईस्क्रीम वगैरे खाल्ली. मग जरा वेळ बसलो आणि आमची एका विषयावरती चर्चा चालू होती. कारण की आम्हाला एक ट्रिप प्लॅन करायची. त्याच विषयावरती आमची चर्चा चालू होती. बघू आता हे विषय तर झालाय. निघालो तर तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही कुठे ट्रिप प्लॅन केली ते. तर मग ते पण निघाले त्यांच्या घरी जायला कारण उशीर खूप झाला होता. लहान-लहान मुलं होती आमच्याबरोबर. मग ते निघाले, मग आम्ही पण निघालो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू